प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान असला पाहिजे, आदर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, ती टिकली पाहिजे. तिला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे, त्याही बद्दल आपण पंतप्रधानांचं अभिनंदन केलेलं आहे. परंतु हे आता ज्या काही गोष्टी घडतात की तुम्ही एक आहे, इथं राहणाऱ्यांनी पण त्यांना जर यदा कदाचित मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी सांगावं, हम महाराष्ट्र में रह रहे लेकिन इतना अच्छा हमें मराठी नहीं आता, लेकिन हम मराठी का आदर करते हैं. हमारी भाषा हिंदी है या अंग्रेजी है, लेकिन हम सीखने की जरूर कोशिश करेंगे. इतना बोला ना, कुछ वो गड़बड़ होने वाली नहीं है. लेकिन कभी कभी कोई रिएक्ट होता है, नहीं नहीं मैं नहीं बोलने वाला. ऐसा नहीं चलता. आप जहाँ काम करते हैं, थोड़ा बहुत वहाँ का लोगों का क्या कहना है, उनका विचार क्या है, उसके बारे में भी उन्होंने सोचना चाहिए, विचार करना चाहिए. और खुशी खुशी में सबने एक दूसरे के साथ रहना चाहिए. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.